उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांकडून 6 राऊंड फायर, गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। अंबरनाथमधील गावदेवी मैदानात आज मुख्यमंत्री फडणवीसांची सभा होणार, भाजप नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। महायुतीच्या बैठकीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला, भाजपला 90 तर शिवसेनेच्या वाट्याला 52 जागा, उर्वरित 85 जागांवरती पुन्हा एकदा गुरुवारी बैठक घेतली जाणार, सूत्रांची माहिती। महायुतीचं 150+ नगरसेवक जिंकण्याचं उद्दिष्ट, 1-2 दिवसात कोण किती जागा लढवतील ते ठरवू, मुंबईचा महापौर मराठीच असेल, महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांमुळे महायुतीतून राष्ट्रवादी आऊट, मलिकांच्या नेतृत्वात एकत्र लढू शकत नाही, महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची घोषणा। सना मलिक यांच्याकडून वडील नवाब मलिक यांची पाठराखण, मलिकांवर फक्त आरोप, ते सिद्ध झालेले नाहीयेत, भाजपच्या विरोधानंतर सना मलिक यांचं भाष्य। सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा कायम। बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला, 40 गावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ, शाळेतून घरी निघालेली मुलगी गूढपणे बेपत्ता झाली, 5 दिवस शोध घेतल्यानंतर मृतदेह अखेर सापडला। कल्याणमध्ये भर रस्त्यात मद्यपींचा धिंगाणा, अर्धा तास वाहतूक ठप्प, दुकानाची तोडफोड करत थांबवण्यासाठी गेलेल्या व्यक्तींनाही मद्यपींची मारहाण। नागपूरमध्ये थंडीमुळे आणखी 2घांचा मृत्यू झाल्याची शंका, पहिला मृत्यू तहसील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तर दुसरा मृत्यू खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत।